नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अजित जाधव. तर सर्व भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आलेली आहे. तर काय आनंदाची बातमी आहे? तर या ठिकाणी बेस्ट मुंबई भरती 2026 म्हणजेच बृहमुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमात तब्बल 364 बसवाहक पदासाठी भरती निघालेली आहे. आणि मित्रांनो, ही जी बसवाहक भरती आहे, ही पर्मनंट भरती आहे आणि या भरतीसाठी पगार 36,000 रुपयेपर्यंत तुम्हाला मिळणार आहे. तर या ठिकाणी 10वी पास विद्यार्थीच या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत, की अजून याच्यामध्ये काही अदर क्वालिफिकेशन ॲड आहे. तर याबद्दलची आपण सर्व सविस्तर माहिती पाहणार आहोत. तसेच पात्रता काय असणार आहे, वयोमर्यादा काय असणार आहे, अर्ज प्रक्रिया काय असणार आहे, नोकरीचे ठिकाण कोणत्या ठिकाणी असणार आहे आणि निवड प्रक्रिया ही कशी असणार आहे, अर्ज कधी भरायचा, तर याबद्दलची संपूर्ण सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ सर्व विद्यार्थी मित्रांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी या परिपत्रकामध्ये सर्व माहिती दिलेली आहे ती आपण व्यवस्थित प्रकारे पाहून घेऊयात. तर या ठिकाणी बेस्ट उपक्रम बसवाहक पदासाठी सरळ सेवा भरतीची जाहिरात आहे. तर या ठिकाणी ही माहिती दिलेली आहे ती तुम्ही व्यवस्थित पहा. तर बसवाहक पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा कालावधी दिनांक 8/7/2026 ते 29/7/2026 या तारखेपर्यंत राहणार आहे. म्हणजेच तुम्ही अर्ज करण्याची दिनांक या ठिकाणी लक्षात घ्या, 8/7/2026 आहे आणि 29/7/2026 पर्यंत तुम्हाला या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. तर या ठिकाणी खाली दिलेलं आहे, बसवाहक पदासाठी भरण्यात येणारी एकूण पदे किती आहेत? तर 364 पदे आहेत. तर या ठिकाणी आरक्षित पदांची संख्या दिलेली आहे. अनुसूचित जातीसाठी 34 जागा आहेत, अनुसूचित जमातीसाठी 22 जागा आहेत, विमुक्त जाती अ यासाठी 6 जागा आहेत, भटक्या जमाती ब याच्यासाठी 6 जागा आहेत, भटक्या जमाती क यांसाठी 10 जागा आहेत, विशेष मागास प्रवर्ग यांच्यासाठी 5 जागा आहेत आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यासाठी 36 जागा आहेत. तसेच इतर मागासवर्गीय यांच्यासाठी 67 जागा आहेत आणि सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या दुर्बल घटक यांसाठी 36 जागा आहेत. तसेच अराखीव यांच्यासाठी 142 जागा आहेत. तर या ठिकाणी पहा, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र उमेदवारांचे कागदपत्र पडताळणी वेळी सादर करणे आवश्यक आहे. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती वगळून जे आहेत त्यांना नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र जे आहे ते उमेदवाराने कागदपत्र पडताळणीच्या टायमिंगला जरी दिले तरी चालणार आहेत. आणि या ठिकाणी परत काय दिलेलं आहे, शैक्षणिक व इतर आवश्यक अर्हता. तर काय दिलेले आहे ते पाहूयात. माध्यमिक शालांत परीक्षा SSC व तत्सम परीक्षा सरासरी किमान 50% वा अधिक गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच सदर परीक्षा व उच्चतम परीक्षा किमान 100 पैकी 50 गुणांचा मराठी विषय निम्नस्तर किंवा उच्च स्तर घेऊन उत्तीर्ण झालेला असणे आवश्यक आहे. तर या ठिकाणी ही शैक्षणिक आवश्यक अर्हता दिलेली आहे ती तुम्ही व्यवस्थित प्रकारे पाहून घ्या. तसेच अजून तुम्हाला या ठिकाणी काय लागणार आहे, प्रादेशिक परिवहन प्राधिकरण RTA महाराष्ट्र राज्य यांनी दिलेला व नूतनीकरण केलेला बसवाहक परवाना आणि बिल्ला आवश्यक असणे गरजेचं आहे. म्हणजे या ठिकाणी जो बिल्ला आहे तो आवश्यक असणे तुम्हाला गरजेचं आहे आणि तो पण नूतनीकरण केलेला असलेला हवा. तसेच या ठिकाणी वयोमर्यादा दिलेली आहे. दिनांक 29/7/2026 रोजी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 18 वर्ष पूर्ण ते 38 पेक्षा जास्त नसावे. तसेच मागासवर्गीयांसाठी उमेदवारांसाठी 18 वर्ष पूर्ण ते 43 पेक्षा जास्त नसावे. तर या ठिकाणी ही वयोमर्यादा दिलेली आहे आणि खाली त्यांनी शारीरिक अर्हता दिलेली आहे. तर त्याच्यामध्ये उंची किमान 154 सेंटीमीटर असणे आवश्यक आहे. तसेच कमाल 178 सेंटीमीटरपेक्षा जास्त नसावी आणि वजन किमान 45 किलोग्रॅम असणे आवश्यक आहे. तर ही शारीरिक अर्हता त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे. नंतर त्यांनी या ठिकाणी वेतन श्रेणी व भत्ते याबद्दल माहिती दिलेली आहे.
मूळ वेतन रुपये 22,060 प्लस महागाई भत्ता प्लस घरभाडे भत्ता प्लस वैद्यकीय भत्ता रुपये प्लस गणवेश धुलाई भत्ता तसेच रजेचे रोखीकरण रजा प्रवास भत्ता उपक्रमांच्या बसमधून मोफत प्रवास सुविधा एकंदरीत अंदाजे रुपये 36,000 म्हणजे तुम्हाला अंदाजे एकंदरीत 36,000 रुपयेपर्यंत हे वेतन श्रेणी किंवा मानधन जाणार आहे। आणि या ठिकाणी प्रतीक्षा यादीची जी कालमर्यादा आहे तर ती काय दिलेली आहे ती पाहूयात। उपरोक्त निर्देशित अनुशेषांची पदे भरेपर्यंत अथवा कमाल 2 वर्ष कालमर्यादेपर्यंत 2 वर्षाचा उक्त कालावधी संपल्यानंतर प्रतीक्षा यादी बाद करण्यात येईल। आणि या ठिकाणी त्यांनी बस वाहक पदासाठी परीक्षा संगणक आधारित बहुपर्यायी चाचणी म्हणजे CBT या प्रकारची असेल। या परीक्षेमध्ये खालील विषयांचा समावेश असेल। तर या ठिकाणी काय काय दिलेलं आहे त्यांनी अंकगणित दिलेला आहे, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी दिलेला आहे, भाषा ज्ञान म्हणजे मराठी आणि इंग्लिशचं पाहिजे। तर प्रत्येक विषयांची बहुपर्यायी चाचणी ही 10 गुणांची असेल। चाचणी परीक्षेत पात्र ठरण्यास वरील प्रत्येक विषयामध्ये किमान 3 गुण आणि एकूण सरासरी 12 गुण प्राप्त करणे आवश्यक राहील। तर या ठिकाणी त्यांनी अशा प्रकारे तुमची जी परीक्षा असेल ती सांगितलेली आहे। आणि परीक्षा शुल्क ही खुल्या प्रवर्गासाठी रुपये 1,000 आहे आणि राखीव वर्गातील उमेदवारांसाठी रुपये 900 आहे। तर या ठिकाणी ही परीक्षा फी तुम्ही पाहून घ्यायची आहे। तर या ठिकाणी अजून खूप सारी माहिती दिलेली आहे ती तुम्ही व्यवस्थित प्रकारे वाचून घ्या आणि हा जो फॉर्म आहे तो लवकरात लवकर भरून घ्या। त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांसाठी ही एक अतिशय आनंदाची जाहिरात असल्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।